व कड उपवर्गाच्या वर्गीकरणाबद्दल केंद्र सरकारनं आग्रह धरला. लोकूर समितीचा अहवाल जवळजवळ अभ्यास करून तो अहवाल स्वीकारला नसला तरी त्यांनी केलेल्या सूचना त्यांनी मान्य केलेल्या आहेत. त्याचबरोबर दोघं भाऊ होते, खेड्यात राहत होते. त्यातला एक भाऊ बाबासाहेबांच्या आव्हानानंतर खेड्यात हल्ले व्हायला लागले सवर्णाचे, तेव्हा थोरला भाऊ शहराकडे गेला आणि धाकटा भाऊ हा गावातच राहिला. गटार काढणे, मेलेल्या जनावर ओढून गावाबाहेर टाकणे, हलगी वाजवणे, सावकाराची शेती राखणे, वाडा राखणे, भाकरी मागून खाणे यासारखी कामं तो करत राहिला. त्यामुळं पूर्वपार चालत आलेली कामं करण्यानं आणि गावातच राहण्यानं त्याचा विकास झाला नाही. शिक्षणावर परिणाम झाला. शिक्षणापासून दूर राहिला. त्यामुळे त्याचे मागासले पण हे गेलेच नाही. अशा वेळेला आज केंद्र सरकार यामध्ये सर्वांना विकासाच्या मार्गावर बरोबरच आणण्यासाठी सर्वच लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आज प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यासाठी स्वतः मागासलेले जे असतील त्यांनाही पुढे आणण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत आहे आणि लहान घटकाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज जो शिक्षणातून मागे राहिलाय त्याला बरोबर आणण्यासाठी त्याला शिक्षण देणं, उपवर्ग लागू करणं आणि शिक्षणाच्या वाट्यात बरोबरीला आणून त्याला शिक्षण देणं हे जास्त शहाणपणाचं आहे. म्हणून सरकार तसे प्रयत्न करत आहे. असे प्रयत्न करताना आज उपवर्ग लागू करण्याबद्दल केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार दोघांनीही मिळून या लहान घटकाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. अशा वेळेला त्याला मदत करण्याकरता मोतीबाग आणि रेशीमबाग देखील पुढाकार घेऊन त्यांना मदत करताना दिसते. यामुळं लहान वर्गाला मदत करण्याचं काम केंद्र सरकारनंच आता मनावर घेतलेलं आहे. हे फार कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टी यामधून घडलेल्या आहेत. त्याबद्दल थोडासा मोठा भाऊ रागावलेला. हे कशाला करताय, करू नका, ह्याची गरज नाही, कारण तो पुढे गेलाय त्यामुळे त्याला त्याची गरज नाही. परंतु ज्या घटकाला गरज आहे, चर्मकार समाज असो, ढोर समाज असो, होलार समाज असो, डक्कलवार समाज असो, या समाजाला या 59 जातीमधल्या या ठळक जातींना उपवर्ग लागू करण्याबद्दल जास्त काळजी आहे, जास्त महत्वाचं वाटतंय आणि त्यामुळं यामध्ये उपवर्गीकरण लागू करण्यामध्येच सर्व जातीचं हित आहे. एका जातीची हलगी वाजवून चालणार नाही. सर्व जातीला या उपवर्गाच्या कल्याणाचं हित साधायचं असेल तर उपवर्ग लागू केलं पाहिजे, अशी माझी भावना आहे. पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीची किती आकडेवारी आहे ही शासन दरबारी एकदा निश्चित झाली पाहिजे. ती निश्चित झाल्यानंतर जातीच्या संख्येच्या प्रमाणात
उपवर्गीकरण जर लागू झालं आणि सगळ्याच समाजाला न्याय देण्यामध्ये यश मिळालं, तर जाती-जातीमध्ये देखील असलेले गैरसमज, आम्ही एवढेच आहोत, आम्ही तेवढेच आहोत, या प्रकारची भाषा जी प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याकडून येते, न वाचताच प्रत्येक पुढारी याच्याबद्दल बोलत राहतो. ते गैरसमज एकदा गळून पडले, दूर झाले, की सर्वांनाच आपल्या नेमक्या जातीबद्दलच्या सगळ्या गोष्टी ह्या क्लिअरपणानं लोकांच्या समोर येतील आणि त्यामुळं जाती-जातीत असलेले गैरसमज दूर झाल्यानंतर निश्चितच आपण संख्येनं किती आहोत आणि त्याच्या बदल्यात आपल्याला किती सवलती मिळतायत, हा आकडा एकदा नक्की झाला, की लोकांच्या मध्ये वाद राहणार नाही आणि थोरल्या भावाचंही रागावणं कमी होते. जी बदर समिती स्थापन करण्यात आलेली आहे, या समितीनं अहवाल दिल्यानंतर आता पुन्हा समिती नेमणं, पुन्हा एक सदस्य कुणी अ, एखादा स्वयंघोषित अ, आमदार पुढे येऊन त्याला नेमून त्यांना अभ्यास करणं, या गोष्टी आता गरजेच्या उरल्या नाही. बदर समितीनं एकदा अभ्यास केला आणि त्या समितीचा अहवाल दिला, की त्या अहवालावर बदर समितीच्या अहवालावरच आता सरकारनं निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तसा निर्णय घेतला तर या निर्णयातून बदर समितीच्या अहवालावरून दुबळेपण, उपेक्षित मानवजातीच्या कल्याणाबद्दल योग्य तो निर्णय झाला आणि त्याच्यातून दुबळ्या माणसाला मदत करण्याबद्दलची भूमिका पुढे आली आणि ती करण्यात आली. तर त्यामुळं या सर्व प्रश्नांची उकल, या सर्व प्रश्नांची उत्तर त्यामध्ये लोकांना मिळतील. पंजाब सारखं राज्य, तामिळनाडू सारखं राज्य, आंध्र सारखं राज्य, या राज्यांनी पुढाकार घेऊन यामध्ये एन-ओ-सी दिलेली आहे, की हे असं करायला काही हरकत नाही म्हणून. त्यामध्ये 12 राज्याची मोजणी झालेली आहे. 12 राज्यांनी त्यामध्ये आपली नावं नोंद केलेली आहे. त्यामध्ये अजून महाराष्ट्रानं निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रानं देखील ही एन-ओ-सी कळवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती एन-ओ-सी एकदा कळवली, त्या सर्वच राज्यांनी मान्यता दिली, तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला आणि सर्व जातीच्या लोकांना जे ज्यांना लाभ मिळाला नाही, ज्यांचा लाभ या आधीच मिळायला आवश्यक होता, परंतु ज्यांना लाभ मिळाला नाही, अशा लोकांना लाभार्थी होण्यासाठी यामध्ये उपवर्गीकरण केल्यानंतर मोठी संधी आहे आणि त्या संधीचा लाभ घेण्यासाठी कुठल्या एका जातीची, कुठल्या एका वर्गाची किंवा एका समूहाची कल्याणाची भाषा यात बोलली गेली नाही, तर सर्वच जातीच्या कल्याणाबद्दल यात प्रामुख्यानं विषय मांडलेला आहे आणि त्याच्यामुळं सर्व जातीच्या कल्याणाचा विषय पुढे येऊन ज्या जातीला सवलती मिळाल्या नाही, जी जात लाभापासून वंचित राहिलेली आहे, अशा जातीला न्याय मिळावा याच्यासाठी त्या उपवर्गाची निर्मिती आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सगळेजणच बोलतात. परंतु त्याच्यामध्ये मराठा समाजाला लाभार्थी करण्यासाठी मात्र जो 100 एकराचा मालक होता, त्याच्यामध्ये आता वाटणीत वाटणी होऊन त्याची जमीन 5 एकरावर आली आणि ती 5 एकर देखील आता मी कशाला इथं राहू म्हणून ती त्यानं विकलेलं आहे आणि आता भाजी विकायच्या मालकीचा झालाय. तो आता रस्त्यावर बसतोय आणि भाजी विकतोय. पण 100 एकर त्यानं आता गमावलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाला जर आरक्षणाचा लाभ मिळायचा असेल, तर ठराविक असं 16% असो, 20% असो, हे मागासवर्गीयाच्या सारखंच यांचं आरक्षण कायम केल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. त्यामध्ये असलेला जिराईत जो आहे, त्या जिराईत समाजाला देखील न्याय हवा असेल, तर त्याला आरक्षणाचा मालक बनवल्याशिवाय
त्याची योग्यता प्रस्थापित होणार नाही. म्हणून त्याला आरक्षण दिलं पाहिजे. अशा पद्धतीचीच भूमिका आपण मागासवर्गीयांनी देखील मराठा समाजाबद्दल घेतली पाहिजे. चर्मकार समाज आणि बौद्ध समाज या दोन्ही समाजानं अफलातून प्रगती केलेली आहे. ब्राह्मण समाजाला ही मागे टाकणारी प्रगती या दोन समाजानं साध्य केलेली आहे. या दोन समाजातल्या तरुणांनी राज्याचं मुख्य सचिव होण्यापर्यंत मजल मारलेली आहे. या सवलतीमुळं या समाजाची प्रगती झालेली आहे. तो गावकुसाच्या बाहेरून आता गावात आलेला आहे. गावातला वाडा विकत घेऊन तो आता वाड्यात राहायला लागलेला आहे. अशा वेळेला त्याची झालेली प्रगती ही प्रगती काढून घ्या असं कोणी म्हणत नाही. परंतु या प्रगतीसारखंच इतरांना देखील संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणं आणि या लोकांना उपवर्ग निर्माण करून त्याच्या जातीच्या संख्येप्रमाणे जर त्याला सवलती दिल्या तर तोही चांगल्या पद्धतीची प्रगती करू शकेल. म्हणून त्याला सवलतीच्या रस्त्यावर समान पातळीवर आणणं हे शासनाचं धोरण आहे आणि त्यासाठी तो उपवर्गाची निर्मिती करून अ ब क ड चा उपवर्ग निर्माण करून देणं. त्यामध्ये महार समाज हा संख्येनं मोठा आहे, त्याला अ वर्ग द्या. त्यानंतर मातंग समाज, त्याचबरोबर त्याला मदत करणारे, त्याच्याबरोबर जुळते घेऊन वागणारे असे जे लोक असतील त्याच्यामधलं साम्य लक्षात घेऊन अशा 2-3 जातीला एकत्र करून त्याला ब वर्ग द्यावं आणि राहिलेल्या लोकांना क वर्ग आणि ड वर्ग द्यावा. या पद्धतीनं अ ब क ड ची जर विभागणी झाली, जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी भटक्या समाजाबद्दलची ही भूमिका या पद्धतीनं मांडून त्यात मार्ग काढला होता, तशाच पद्धतीनं अ ब क ड ची मांडणी करून अ ब क ड या पद्धतीनं जर सगळ्यांना वाटून दिलं तर लोकांच्या मध्ये वाद न होता प्रत्येक जण आपली प्रगती करण्याला जास्त पुढे येईल आणि समाजाची प्रगती होण्याला मदत होईल. ओबीसी आणि दलित समाजानं एकत्र येऊन राजकारण करावं आणि त्या राजकारणातून आपला वाटा मागण्यासाठी सिद्ध व्हावं. अशा प्रकारची मागणी झाली, पण त्यामध्ये यश आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आज मातंग समाज, कोलार समाज, तत्सम जाती ह्या सातत्यानं आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं आहे म्हणून भांडतायत. पण मिळालेलं जे लाभार्थी आहेत, ज्या सवलती मिळतायत, त्या मिळालेल्या सवलती लाभार्थीच्या नळाखाली लावलेली घागर भरून घेताना ती घागरच गळकी असेल, धडकी नसेल, तिच्यातून पाझरत असेल पाणी, तर ती घागर हिताची नाही. पहिल्यांदा धडकी घागर नळाखाली लावण्यासाठी प्रयत्न करा, जो चर्मकार समाज त्या पद्धतीनं वागतोय. त्याचबरोबर बौद्ध समाज मोठ्या ताकदीनं आरक्षणामध्ये उतरतोय. त्याच स्पर्धेत उतरण्यासाठी मातंग समाजाने, कोलार समाजाने प्रयत्न केला पाहिजे आणि चर्मकार समाजानं ज्या पद्धतीनं स्पर्धेत उतरून अधिक लाभ घेतले, तशाच पद्धतीचे लाभ घेण्याबद्दल मातंग समाजानं जागरूक राहिलं पाहिजे आणि आता जी शिरोगंती चालू आहे, त्या शिरोगंतीचा विचार करता हा बेसमेंट आहे, ही पायाभरणी आहे. अशा वेळेला जातीची नोंद करून, धर्माची नोंद करून व्यवस्थित आपला रखाना जातीचा नीट भरून देणं हे शहाणपणाचं आहे आणि तशा प्रकारची मोहीम राबवून आपल्या माणसांनी त्या ठिकाणी आपल्या जातीची नोंद करून घेतली पाहिजे आणि पत्रक काढून लोकांनाही जागरूकपणानं आपल्या जातीची नोंद करून त्या ठिकाणी नोंदणी करा असं सांगण्याचं धाडस आपल्या समाजातल्या तरुण पोरांनी केलं पाहिजे.
गावचा सरपंच चौकात आला आणि त्यानं विचारलं, की "अरे, आता गावात एक महाराज येणार आहे. त्यांची मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी हा जो कचऱ्याचा ढिगारा आहे, हा ढिगारा काढून टाकला पाहिजे. एवढा काढून टाक." रविवारचा दिवस होता आणि काढून टाकण्यासाठी मालकाने स्वतः सरपंचाने मला हाक मारली. लक्षा म्हणून मला बोलवून घेतलं आणि मग जेवणाच्या ताटावरून उठून लक्षानं ती ढिगारा काढून टाकला. पण ढिगारा काढताना मी ही ढिगारा काढतो, पण ह्याच्यासाठी मला मोबदला ढिगारा काढण्याचा काय देणार हे ठरवलं नाही. न ठरवताच, न करार करताच लक्ष्य काम करीत राहिला. त्यामुळं ज्या सवलती मिळायला पाहिजे होत्या, त्या मिळाल्या नाहीत. त्या सवलतीचा फायदा अ, न घेताच लक्ष्याच्या जातीनं, लक्ष्यानं काम केलं. त्यामुळं करार न करताच केलेल्या कामामुळं हा नुसता वरवरचा असा कामाचा हिशोब झाला आणि त्यामुळं करार करून काम केलं नाही. त्यामुळं त्याला त्याचे फायदे मिळू शकले नाही. हे वस्तुस्थिती आहे. महार समाजानं मात्र प्रत्येक गोष्ट करार करून केली. संघटना असल्यामुळं संघटनेच्या जोरावर अ, अ, युतीच्या राजकारणामध्ये ह्या अ, सगळ्या वातावरणात करार केल्यामुळं त्यांचं कल्याण झालं आणि करार न करताच मातंग समाज राबत राहिला. त्यामुळं त्याचं नुकसान झालं. सगळेजणच आता रेशनच्या दुकानाच्या यादीत आलेले आहेत. प्रत्येक जण आता महत्व कळल्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे या रांगेत उभा राहून आपल्या हक्काची मागणी करताना दिसतंय. त्यामुळं आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. अशा रांगेत उभं राहून त्या हक्काची मागणी करणारा माणूस त्याला हक्काची जाणीव झालेली आहे आणि त्या जाणीवेपोटी तो आता सजगपणानं आपल्या हक्काची मागणी करायला लागलेला आहे. छत्रपती शाहू राजाने आरक्षणाचा राजदंड वापरला. सामाजिक परिवर्तनासाठी राजदंड वापरणारा लोकराजा म्हणून शाहू राजाची महती शाहू राजाने इतिहास घडवला आणि त्यानंतर घटना लिहिण्याचं एक भाग्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाल्यामुळं त्यांनी सर्व जातीच्या कल्याणाचा विचार केला. सर्व जातीला आरक्षण मिळावं, मागासलेल्या माणसाला आरक्षणाची संधी मिळावी आणि त्याच्यातून त्याचं भलं व्हावं यासाठी घटनेतच तरतूद केल्यामुळं घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केलेली ही तरतूद सर्व मागासवर्गीयांच्या कल्याणाला उपकारक ठरली. त्यामुळं सुरुवातीला शाहू राजांनी निर्माण केलेली पाऊलवाट बाबासाहेबांच्या हातात घटनेचे अधिकार आल्यामुळं बाबासाहेबांनी घटनेचा राजमार्ग त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्यामुळं जे मागासवर्गीय असतील त्या सर्वांनाच घटनेच्या शिल्पकारांनी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्याला त्या ठिकाणी मागासवर्गीयांना स्वतः कल्याणाचे लाभार्थी करण्याचं भाग्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं आणि त्यामुळं आपण सगळेच घटनेच्या शिल्पकारांनी दिलेल्या भागीदारीमुळेच आपल्याला या गोष्टी सहजपणानं मिळून गेल्या. 79 पासून आम्ही घटनाकारांनी दिलेल्या लाभार्थीबद्दल बोलत राहिलो आणि घटनेचा लाभार्थी म्हणून आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजेत. आम्ही हक्कापासून वंचित राहतोय याच्याबद्दल बोलत राहिलो. 2001 नंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर विषय अजेंड्यावर आले आणि हक्काबद्दल प्रत्येक समाज, प्रत्येक माणूस हा
उपवर्गाच्या मागणीबद्दल बोलत राहिला आणि त्याच्यातून ह्या सगळ्या घटना घडत गेल्या आणि त्यातूनच आपल्या हक्काची जाणीव झालेली उपेक्षित मानव जात म्हणून या हक्काची भागीदार म्हणून त्याच्यामध्ये अधिक जोशानं अधिक उत्तेजितपणानं या सर्व घटकाकडून आरक्षणाच्या लाभार्थीची मागणी व्हायला लागली. आम्ही सुरुवातीला हायकोर्टात गेलो तर हायकोर्टानं सांगितलं इथं येण्याची ही तुमची जागा नाही. इथं या विषयाची मांडणी करण्यापेक्षा तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आणि तिथं तुमच्या हक्काची मागणी केली पाहिजे. म्हणल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टानं याबद्दल ह्याची खानेसुमारी झाल्यावर नक्की कुणाच्या मालकीच्या किती जागा हे ठरल्यावर याच्यातून मार्ग निघेल. परंतु याचा विषय आमच्या समोर मांडण्यापेक्षा संसदेतच याचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि तो निर्णय झाल्यानंतर तुम्हाला याच्यात न्याय मिळेल अशी भूमिका सुप्रीम कोर्टानं मांडली आणि आमचा विषय त्या ठिकाणी फेटाळण्यात आला. 1994 ते 2024 पर्यंत क प्रवर्गाची मागणी होत आहे. या मागणीला सर्वांनीच पाठिंबा दिल्यामुळं या मागणीला उचलून धरल्यामुळं सर्व देशभरातून ची मागणी उपवर्गाला मान्यता देण्याबद्दलचा आग्रह होत होता आणि अखेर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच 1 ऑगस्ट रोजी या उपवर्गाला मान्यता देण्याबद्दल केंद्र सरकारनं जाहीर केलं आणि त्यामुळं आज सगळेच लहान घटक हे या सगळ्या लाभापासून वंचित होते. असे वंचित असलेले लहान घटक त्याचे लाभार्थी होण्याबद्दल त्यांची आशा पालवली. त्यांच्या महत्वाकांक्षा ह्या अधिक द्विगुणित झाल्या आणि त्याच्यातून समाजाला आता आपल्याला सवलती मिळणार अशी खात्री वाटायला लागली. आणि अशी खात्री वाटत असताना रेशीमबाग आणि मोतीबाग या दोन्ही बागेनं लक्ष घालून या सवलतीच्या लाभाबद्दल पहिल्यांदा प्रथम चर्चा केली आणि त्यामुळंच पाझरत या दोन्ही बागेच्या चर्चेतूनच हा विषय अधिक पुढे आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या कामात अधिक लक्ष घातल्यामुळं लहान घटकाला न्याय द्यायचा एवढी भूमिका आता यामध्ये नक्की झाली. थोरला भाऊ थोडासा या घटनेमुळे नाराज आहे. तो रागावलेला आहे. कारण आता आपण एवढे सुधारलोय आणि अशा प्रकारच्या उपवर्गाची गरज काय असं एका वर्गाला वाटतंय. परंतु तसं वाटत असलं तरी देखील थोडासा काळ गेल्यानंतर त्यामधली वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात येणार आहे की ही एका जातीची हलकी नाही. एका जातीच्या कल्याणाचं केंद्र सरकार बोलत नाही. देशात असलेल्या सर्व जातीबद्दल काही जातींनी अधिक सवलती घेतल्या आणि काही जातीला 0 सवलती मिळाल्या. काही जातीपर्यंत अजून सवलती आम्हाला आहेत हे देखील काही जातींना अजून माहिती नाही. आपल्या 59 मधल्या 15-16 जाती ह्या जवळजवळ त्या नाहीशा झालेल्या आहेत. आज त्या अस्तित्वात देखील नाही. परंतु 59 जातीची नावं त्याच्यात आहेत. तर ते एकदा कसं कमी होईल आणि ह्याला एक व्यवस्थित असं सुधारित ढाचा हा कशा पद्धतीनं लागू करण्यात येईल हे एकदा आपण पाहिलं पाहिजे आणि यातून एकदा या सर्व लाभार्थीची एकदा मोठ बांधली की ती निश्चितपणानं समाजाच्या हिताची ठरेल. 59 जाती एकत्र केल्या आणि त्यांची लोकसंख्या एकत्र केली
तर बौद्ध समाजाची संख्या निम्मी आहे आणि 59 जातीच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गाची संख्या निम्मी आहे. एकूण या सगळ्यांना जर एकत्र केलं तर त्यामधून निश्चितपणानं अ, सर्व घटकाला न्याय मिळेल. सर्वांनाच याच्यातून आपलं भलं होईल या उद्देशानं उपवर्गाची आपण मागणी करतोय. उपवर्गाची मागणी नीट समजून घेतली, त्याचा अभ्यास केला, तर याच्याबद्दल कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. परंतु न वाचताच काही पुढारी याच्यावर बोलतात आणि बोलण्याची घाई पण करतात. न वाचता, न अभ्यास करता बोलतात आणि त्यामुळं सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या पुढाऱ्यांची गर्दी आहे आणि ती बोलत राहते. अभ्यास न करता बोलत राहते. उतावीळपणानं बोलून स्टेटमेंट देऊन समाजाला बरं वाटावं म्हणून बोलते. पण हा विषय तसा नाही. समजून घेण्याचा विषय आहे. समजून घेतल्यानंतर याच्यामध्ये असलेल्या अडचणी कळतील आणि एकदा लाभार्थी कोण आहे, लाभार्थी नक्की करण्याबद्दलचं हे धोरण आहे ब ड म्हणजे. आणि लाभार्थी नक्की करण्याचं धोरण एकदा उपवर्गानं सिद्ध झालं की जातीच्या संख्येच्या प्रमाणात त्या समाज घटकाला तिथं न्याय द्यायचा हा उद्देश घेतल्यानंतर याला जास्त मिळालं त्याला जास्त मिळालं असा म्हणायचा देखील प्रयत्न कोणी करू शकणार नाही. कारण जनगणना करणं आणि त्यानंतर जातीच्या संख्येचं प्रमाण निश्चित करणं आणि त्या प्रमाणात त्या माणसाला त्या जातीला सवलती देणं एवढ्या गोष्टी जर नीट झाल्या तर ह्या सवलती जातीच्याच प्रमाणात, जातीला सवलती नाहीत, जातीच्या समूहाला सवलती आहेत. म्हणून त्याचा फायदा नक्की कुणाला होतो याच्याबद्दल एकदा जर आपली माहिती पूर्णपणानं हिताची आहे, ही माहिती लोकूर समितीनं केलेल्या हिशोबाप्रमाणे आपल्याला जर मिळाली तर ज्या 1200 जातींनी देशभरात उच्चांक गाठला सवलती घेण्यामध्ये आणि बाकीचे शून्य लाभार्थी असलेले असे जे लोक आहेत त्यांचं मात्र याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनंच बॅलन्स राखण्यासाठी ब ड उपवर्गाची निर्मिती करण्याचं धोरण आखलेलं आहे. ते संपूर्ण लोकांच्या हिताचं आहे, उपेक्षित मानव जातीच्या हिताचं आहे. म्हणून ते जास्त चांगलं आहे. एका जातीची हलगी वाजवण्यापेक्षा सर्व जातीला न्याय मिळावा याच्यासाठी मी बोललो. पण माझा उल्लेख कुणी डुक्कर म्हणून केला, कुणी नालायक म्हणून केला. तसं म्हणून माझं आडनाव जरी नालायक ठेवलं किंवा डुकरे पाटील ठेवलं तरी माझी हरकत नाही. फक्त या सवलतीला मान्यता द्यावी डुक्कर म्हणणार आणि लोकांचं कल्याण व्हावं एवढीच माझी अपेक्षा. वर्गीकरणामुळे जास्त शिकलेला, संख्येनं अधिक असलेला वर्ग आहे तो वर्गच मातंग समाजाचं तोंड बंद करी. त्याच्या हिताला, त्याच्या लाभार्थ्याला आडवं येईल. तसं होऊ नये म्हणून त्याच्या जातीच्या संख्येच्या प्रमाणात एकदा त्याचा आकडा नक्की ठरला की त्याच्यातून त्याला त्याची सवलत घेण्यामध्ये तो यशस्वी होईल आणि त्याला सवलती मिळतानाही जातीच्या संख्येच्या प्रमाणात त्याच्या हक्काचं म्हणून जेवढं दिलेलं आहे तेवढ्या पुरताच तो मर्यादित राहील. त्यामुळं कुणाच्यातच कसलं भांडण होणं शक्य नाही. म्हणून ड जास्त महत्वाचं आहे. आपलं पुढारपण कायम ठेवण्यासाठीच हा विरोध आहे. या विरोधानं काही होणार नाही, काही घडणार नाही. ज्यांना जे मिळायचं आहे, जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळणं आवश्यकच आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे असा केंद्र सरकारचं धोरण आहे. परंतु हे देऊ नका, ते देऊ नका असं सांगणाऱ्याच्या कुणाच्या मालकीचं नाही. कुणाच्या परसात किंवा कुणाच्या अंगणात किंवा कुणाच्या घरात कायदा जन्माला आलेला नाही. बाबासाहेबांनी दिलेली, घटनेनं दिलेले अधिकार आहेत. त्या अधिकाराचा वापर करून त्या प्रत्येकाला जातीच्या संख्येच्या प्रमाणातच या सवलती मिळाल्या पाहिजेत. याच्यावर बाबासाहेबांनी
व्यवस्थितरित्या मांडणी केलेली आहे आणि तीच मांडणी त्याच हक्काच्या लाभार्थ्याला अवकडच्या उपवर्गाची मान्यता घेऊन त्या ठिकाणी या सवलती दिल्या जाणार आहेत याच्यावर आमची श्रद्धा आहे. वर्गीकरण कायद्यानुसार होत असतं आणि तसं करण्याचा अधिकारच नसता तर 9 न्यायाधीशाची खंडपीठ स्थापन करून त्या खंडपीठाला याच्यावरचा निर्णय तुम्ही लवकर करून द्या अशा प्रकारची जबाबदारी सुप्रीम कोर्टानं या 9 न्यायाधीशावर टाकली नसते. ज्या अर्थी कायदेशीर आहे आणि व्यवस्थित आहे असं वाटल्यावर सुप्रीम कोर्टानंच हे अधिकार या खंडपीठाला दिलेले आहेत आणि खंडपीठानं त्याचा अभ्यास करून भूषण गवई सारख्या माणसानं यावर 55 पानं अबकड प्रवर्ग का झाला पाहिजे यावर खर्ची टाकलेली आहे. याचा अर्थ या सवलती कायदेशीर आणि रीतसर असल्यामुळं या लाभार्थ्यांना ह्या सवलती देणं कसं योग्य आहे आणि उपेक्षित मानव जातीच्या कसं हिताचं आहे याच्याबद्दलचा विषय मांडलेला आहे. मी विषय मांडताना या हिताच्या जपणुकीबद्दल बोलताना एका मातंग समाजाबद्दल बोललो नाही. सर्व जातीच्या उपेक्षित मानव जातीला ज्यांना आतापर्यंत सवलती मिळाल्या नाहीत, जो ह्या सवलतीपासून डक्कलवार सारखा होलार सारखा माणूस वंचित राहिलेला आहे, अशा वर्गाला या घटकाला सवलत मिळावी आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावेत या उद्देशानं मी माझी मांडणी केलेली आहे. मी कुणाच्या हिताचं, एका वर्गाच्या हिताचं, एका जातीच्या हिताचं माझ्याकडून बोललं गेलं नाही. मी सर्व जातीच्या हिताचा विषय मांडलाय आणि तो सर्व जातीच्या हिताचा विषय मांडताना तो आज जरी लोकांना कळला नाही तर येत्या 2-4 वर्षामध्ये त्याचं चिंतन होऊन मनन होऊन त्यावरचा अभ्यास होऊन निश्चितपणानं जातीच्या संख्येच्या प्रमाणातच या सवलती दिल्या पाहिजेत या मतावर थोरल्या भावानं देखील विचार करावा अशीच ही भूमिका आहे. 2024 ला मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जबाबदारीनं लहान घटकाला उचलून धरण्यासाठी लहान घटकाला न्याय देणं हिताचं आहे हे विचारात घेऊनच त्या ठिकाणी समिती नेमली आणि त्या समितीला अधिकार दिले. परंतु त्या समितीचं कामकाज हे म्हणावं तितकं वेगवान पद्धतीनं झालं नाही. त्यामुळं लोकांच्या मध्ये निराशा आहे. तर ती काढून टाकण्यासाठी समितीचं हे काम लवकर पूर्ण व्हावं आणि सरकारनं त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊन लवकर लाभार्थी नक्की करण्याबद्दलचं धोरण केंद्र सरकारनं जाहीर करावं हीच माझी या निमित्तानं मागणी आहे.